गेल्यावरती मिळत नाही. आपण जिथं जाऊ तिथं आईचंच वर्णन करतो. प्रत्येक कीर्तनात पहिल्यांदा आई सांगतात, वडील का नाही. त्या वडिलांनी बाप बनून काय चुकी केली का हो? अहो, आपला पहिला नंबर आला पळत जातो, आई माझा वर्गात अख्ख्या शाळेत 1 नंबर आला ग. त्या बापाला का सांगत नाही तुम्ही? पण ही गोष्ट त्या बापाला कळली ना तर तो बाप मागच्या दाराने जातो आणि पेड्याचा बॉक्स उधार आणतो. माझ्या मुलाचा पहिला क्रमांक. का त्या बापाला सांगत नाही तुम्ही? अहो, देवकी मातेचं कौतुक नक्कीच करावं, पण नंदबाबाची ओढतण विसरून जमणार नाही. जिजाऊ मातेचं कौतुक नक्कीच करावं, पण शहाजीराजांची ओढतण विसरून जमणार नाही. अहो, बाप म्हणजे काय? बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा
केलेली असते. बरोबर आहे का नाही? म्हणून आई वडिलांची सेवा करा. जितना आप सोचते उतनी मेरे औकात नहीं, जितना आप सोचते उतनी मेरी औकात नहीं. एक कृपा है ज्ञानेश्वर भगवान और राधा रानी की, वरना मुझे कोई बात नहीं. आता मला साथ देणारे, मगा सांगितलं, गंधर्वासारखी गाणारे, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे, पण सांगणारा शुल्काच्या नाही का? नाही. अहो, खूप छान गायन केलं, यांचे मी आभार आहे. आणि मृदुंग तर खूपच छान. मग सांगितलं, थाप टाकावे फक्त, नाही नाही ते बोल कानी पडावे, असे आमचे महाराज. सुनील महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता हे बाळगोपाळ माझ्यासारखेच आहे. मी यांना शेवटचा प्रश्न ज्ञानोबरायांचा का विचारला नाही? कारण ते आध्यात्मिक शिक्षण घेतात, त्यांना सर्व माहिती आहे. याच्यातले काही कीर्तन पण करत असतील, करतात ना? पण खाली बसलेली मुलं कीर्तन करतात का? फक्त शाळेतून घरी जातात, जेवण करतात आणि झोपतात. काही काम आहे का यांना? अभ्यास नाही, नाही काही नाही. आणि नापास झालेली मार्कशीट आई वडिलांच्या तोंडावर फेकतात. अरे विचार करत आहे आई वडिलांचा, ज्यावेळेस आपण नापास झालेली मार्कशीट त्यांच्या तोंडावर फेकतो ना, त्यांची काय अवस्था होते. मोठ्यापणी काही जण आध्यात्मिक शिक्षण घेतात, काही जण घेत नाही, ज्याची त्याची आवड. यामधलं कोणी इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल, पण यामधलं कोणी महाराज होईल का? हे सोडतात नाही. का? आवड पाहिजे. आवड असली तर सर्वच काही प्राप्त होतं. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. जय